नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे काही आपलं रेग्युलर करंट अफेअर्सचं लेक्चर आहे 28 नोव्हेंबर रोजीचं ते आपण अभ्यासत आहोत. बघा मित्रांनो, ही जर सिरीज तुम्हाला आवडत असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत याची लिंक शेअर करत चला. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी कंबाईनसाठी आपण यशवंत बॅच सुरू केलेली आहे. जवळपास 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये प्रवेश नोंदवलेला आहे. या बॅचची फी अवघे 3 दिवस जे 28, 29 आणि 30 तारखेपर्यंत तुम्हाला ही बॅच 999 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यानंतर मात्र या बॅचची फी जी आहे मित्रांनो ती 1999 इतकी होणार आहे. त्याचबरोबर 2 डिसेंबर पासून 1 मंथ रिव्हिजन बॅच सुरू होणार आहे. कंबाईनसाठी 499 रुपये तिची फी असणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे कंबाईन राज्यसेवेसाठी सेपरेट टेस्ट सिरीज आहे, त्या तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. आज आपण 2 दिवसीय बायोलॉजीची रिव्हिजन बॅच सुद्धा सुरू करणार आहोत. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आहे. त्याचबरोबर बीएमसीचे ऍक्ट आणि जीकेची बॅच अगदी 100 आणि 200 रुपयात या बॅचेस आहे बघा मित्रांनो बीएमसीच्या. त्याचबरोबर फुल सिलेबसची बॅच 799 रुपयामध्ये. सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच आहे, ज्यामधून तुमच्या सगळ्या सरळ सेवा परीक्षेचं कॉमन सिलेबस कव्हर होणार आहे. आरआरबी साठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच. तसेच मित्रांनो, आपल्याकडे या विषयांचे रिव्हिजन नोट्स आहे. आणि आज आपले मारुती सर जे आहे तर त्यांनी हिस्ट्रीच्या रिव्हिजन नोट्स बनवलेले आधुनिक भारताच्या इतिहासाच्या, तर त्या तुम्ही ऍप्लिकेशन मधून परचेस करू शकता. या आजपासूनच ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे 99 रुपयामध्ये. याची प्राइस असणार आहे 60 पेज असणार आहे. बघा मित्रांनो, हे आहे आपलं अभ्यास मित्र ऍप्लिकेशन जे तुम्हाला डाउनलोड करायचे. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची जी काही PDF आहे ती तुम्हाला मिळून जाईल आणि इंस्टाग्रामवर अभ्यास विषयक रील्स मिळतील. मित्रांनो, सुरू करूया 28 नोव्हेंबरच्या चालू घडामोडी. बघा मित्रांनो, डेव्हिस कप जो आहे तर डेव्हिस कप 2024चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर डेव्हिस कप जो आहे तो एक टेनिसची स्पर्धा आहे. ठीक आहे, ही महत्वाची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ही अलीकडे इटलीने जिंकलेली आहे. कोणी जिंकलेली आहे? इटलीने जिंकलेली आहे. बघा मित्रांनो, जसं की थॉमस कप जी आहे तर ती एक बॅडमिंटनची स्पर्धा आहे. त्याचप्रमाणे डेव्हिस कप जो आहे ती एक टेनिसची स्पर्धा आहे. आणि आपण जर बघितलं तर ही स्पर्धा यावर्षी जेनिक सिन्नर जो आघाडीचा टेनिसपटू आहे तर त्याच्या नेतृत्वाखाली इटलीच्या पुरुष संघाने डेव्हिस कप जो आहे तो जिंकलेला आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 2024 डेव्हिस कप कोणी जिंकला तर तो इटलीने जिंकला. पण यामध्ये अजून एक महत्वाची बाब घडली की नेदरलँड जे आहे ज्यांचा इटलीने पराभव केला ते पहिल्यांदाच इथं डेव्हिस कपच्या फायनलमध्ये आले होते. डेव्हिस कप यापूर्वी इटलीने 1976 मध्ये 2023 मध्ये जिंकलेला आहे. ही बाब सुद्धा महत्वाची आहे. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याचबरोबर डेव्हिस कपचं आयोजन स्पेन मध्ये झालं होतं. ठीक आहे, देश लक्षात ठेवा, शहर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. नेदरलँडची ही पहिलीच फायनल होती. बघा मित्रांनो, इथं पुरुषांचा जसा डेव्हिस कप असतो तशी महिलांची कोणती स्पर्धा असते? तर महिलांची असते बिली जीन किन कप. ठीक आहे, बिली जीन किन कप ही महिलांची स्पर्धा असते. यावर सुद्धा क्वेश्चन फ्रेम केलेला आहे, पण तो उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे, बिली जीन किंग कप जर कोणाला माहित असेल तर त्याने आताच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. ही सुद्धा स्पर्धा झाली, पण उद्या मी तुम्हाला ही स्पर्धा कव्हर करणार आहे. यानंतर पुढे जाऊया. आता महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आणि त्याचे विजेते बघा. नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये कोणतं स्थान मिळवलं? तर दुसरं स्थान मिळवलेलं आहे. 9व्या T20 महिला आशिया कप जो आहे 2024 त्याचं विजेतेपद कोण जिंकलं? तर श्रीलंकाने जिंकलेलं आहे. 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिप फुटबॉलची स्पर्धा आहे ती कोणी जिंकली? तर अर्जेंटिनाने मेसीच्या. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चौथ्यांदा कोणी जिंकली? तर स्पेनने. 36व्यांदा ला लिगा जी स्पर्धा आहे 2023-24 ची तर ती कोणी जिंकली? तर रिअल माद्रिदने जिंकली. रणजी ट्रॉफी कोणी जिंकली 2024 मध्ये? मुंबईने. 15वा ICC अंडर-19 विश्वचषक 2024चा ODIचा कोणी जिंकला? ऑस्ट्रेलियाने. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकली? तर पुरुषांमध्ये जेनिक सिन्नरने जो इटलीचा आहे आणि महिला एकेरीमध्ये अरिना सबलेंकाने. IPL कोणी जिंकलो 2024 मध्ये? तर कोलकाता नाईट रायडर्सने. आणि उपविजेता कोण राहिला? सनरायझर हैदराबाद. त्यानंतर पुरुषांचा T20 विश्वचषक जो आहे तर तो भारताने जिंकला आणि दक्षिण आफ्रिका जो आहे तो उपविजेता राहिलेला आहे. त्यानंतर IPLच्या इतिहासामधील सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात
इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरला, तर तो ठरला मित्रांनो ऋषभ पंत. ठीक आहे, तर ऋषभ पंतला तब्बल आपण जर बघितलं तर 27 कोटी रुपयामध्ये विकत घेण्यात आलेला आहे. आणि 27 कोटी रुपयामध्ये कोणी विकत घेतलं, तर लखनौ सुपर जायंट्सने LSG ने ऋषभ पंतला विकत घेतलेलं आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला, ज्याला पंजाबने विकत घेतलेला आहे 26.75 कोटींमध्ये. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. तिसरा क्वेश्चन आहे, अरुणाचल रंग फेस्टिवल किंवा कलर फेस्टिवल 2024च्या उत्सवासाठी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, अरुणाचल रंग फेस्टिवल जे आहे, कलर फेस्टिवल जे आहे अरुणाचल प्रदेशचं, तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर अरुणाचल रंग महोत्सव जो आहे तो 2024 साली सेलिब्रेट केला जात आहे. आणि त्याचे राजदूत म्हणून पंकज त्रिपाठी म्हणजे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर अरुणाचल रंग महोत्सव हा एक नाट्य महोत्सव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, जो भारताची ईशान्य भारताची संस्कृती कशी आहे कशी नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन इथे बघा, 40व्या ऑल इंडिया गव्हर्नर गोल्ड कप इंटरनॅशनल फुटबॉल टुर्नामेंट 2024चं विजेतेपद कोण जिंकलं. तर स्पर्धेचं नाव खूप मोठं आहे. ठीक आहे, क्लबचं नाव पण मोठंच आहे, नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब. म्हणजे जो ईशान्य भारतातील युनायटेड फुटबॉल क्लब आहे त्याने ऑल इंडिया गव्हर्नर गोल्ड कप इंटरनॅशनल फुटबॉल टुर्नामेंट जिंकलेली आहे. तर तुम्ही गव्हर्नर कप जर लक्षात ठेवलं आणि इथं कुणी जिंकलेलं आहे, तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने जिंकलेलं आहे, हे आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाच्या स्पोर्ट घडामोडीच खूप जास्त आहे. ठीक आहे, खूप साऱ्या स्पर्धांचं फायनल झालेलं आहे आणि स्पोर्ट घडामोडी आपल्याला बऱ्यापैकी अर्ध्या स्पोर्ट घडामोडीच बघायला मिळतात आजच्या लेक्चरमध्ये. तर बघा मित्रांनो, 40वा ऑल इंडिया गव्हर्नर गोल्ड कप जो आहे, ही जी आंतरराष्ट्रीय फुटबॉलची स्पर्धा आहे, तर ती गंगटोक सिक्कीम मध्ये पार पडली होती. आणि आपण जर बघितलं तर त्या अंतिम सामन्यामध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडने आपण जर बघितलं गंगटोक हिमालयन स्पोर्टिंग क्लबला हरवलेलं आहे. बघा पाचवा क्वेश्चन, 25 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने अब कोई बहाना नाही हे राष्ट्रीय अभियान कुठे सुरू केलं. ठीक आहे, तर बघा 25 नोव्हेंबर रोजी जे काही आपण लिंग भेदभाव होतो किंवा जो काही महिलांविषयक हिंसाचार होतो, तर त्याला निर्मूलन करण्यासाठी बघा नो एक्सक्यूज नाव अब कोई भेदभाव नाही नावाचं जे काही अभियान आहे, तर ते आपण सुरू केलेलं आहे. तर ते नवी दिल्ली या ठिकाणून सुरू करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्ली येथे नो एक्सक्यूज नाव नावाची मोहीम सुरू केली, जो महिलांचे हक्क जे आहे तर त्यावर प्रकाश टाकणारी ही एक मोहीम आहे. महिलांशी संबंधित जे अत्याचार आहे त्याचबरोबर महिलांचे हक्क जे आहे तर हे लोकांपर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. बघा मित्रांनो, महिलांवरील हिंसाचार निर्मूलन करण्याचा जो दिवस असतो तर तो 25 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जात असतो. बघा मित्रांनो, त्यामुळेच 25 नोव्हेंबर 2024ला हा कार्यक्रम दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आता काही महत्त्वाचे इथं योजना किंवा कार्यक्रम बघूया. जसं की शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना कोणी सुरू केली, तर हिमाचल प्रदेशने. हर घर गृहिणी योजना कोणी सुरू केली, हरियाणाने. त्यानंतर तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडका भाऊ योजना कोणी सुरू केली, लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने. CM 7 योजना कोणाची, त्रिपुरा सरकारची. मुख्यमंत्री युवा उद्योजक विकास अभियान कोणाचं आहे, तर उत्तर प्रदेशचं. आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना कोणाची, महाराष्ट्र सरकारची. सुभद्रा योजना ओडिशाची. श्रमिक बसेरा योजना गुजरातची आहे. तर या काही महत्त्वाच्या योजना लक्षात ठेवायच्या. आपल्याला योजना आणि त्यांचं राज्य माहीत असलं पाहिजे, परीक्षेमध्ये त्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन कोणता वर्धापन दिन म्हणून सेलिब्रेट केला गेला किंवा साजरा केला गेला. तर बघा मित्रांनो, 26 नोव्हेंबर, आता हे जे 26 नोव्हेंबर 2024 झालं तर त्या दिवशी 75वा संविधान दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. मी काल सुद्धा सांगितलं होतं की 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75वा आपण जर बघितलं तर संविधान दिवस तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, 1949 मध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता.
आणि संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली होती. तर या 2 तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. संविधान लागू कधी झालं आणि संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला. म्हणजे ज्या दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आला तर तो जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. तो दिवस होता 26 नोव्हेंबर. ठीक आहे. आणि त्याचा आता या वर्षी 2024 मध्ये 75वा वर्धापन दिन आपण सेलिब्रेट करत आहोत. यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो. 19 नोव्हेंबर 2015 रोजी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय जे आहे तर त्यांनी नागरिकांमध्ये घटनात्मक तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित केला होता. तर सगळ्यात पहिले हा दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला तर 2015 मध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यानंतर पुढे जाऊया. बघा 7वा क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स 2024 उद्घाटन कुठे केलं. तर हा क्वेश्चन बघा याच्या अगोदरचा क्वेश्चन आहे, त्याचा एक डाऊट मी क्लिअर करू इच्छितो आणि नंतर आपण त्या क्वेश्चन कडे जाऊया. बघा मित्रांनो 2015 नंतरचा आता कितवा हा संविधान दिवस असेल तर आपण जर बघितलं तर एकूणातील 9वा संविधान दिवस हा आपण सेलिब्रेट करत आहोत आता सध्याच्या सिच्युएशनचा. ठीक आहे. आपण जर बघितलं तर एकूणातील 10वा संविधान दिवस जो आहे, संविधान दिवसांची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा 2024 चा 10वा संविधान दिवस आहे. ठीक आहे. पण आपण जर बघितलं तर प्रश्न जो आहे तो संविधानाचा वर्धापन दिन म्हणून. ठीक आहे. आपण जर बघितलं संविधान स्वीकारल्याचा कितवा दिवस आपण 26 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला. तर क्वेश्चन समजून घ्या. संविधान दिनाची पहिली स्थापना जी आहे ती 2015 मध्ये करण्यात आली होती. पहिल्यांदा सेलिब्रेट कधी करण्यात आला होता 2015 मध्ये. पण आपण संविधान जे स्वीकारलेलं आहे तर तो दिवस कितवा आहे तो 75वा आहे. ठीक आहे. 26 नोव्हेंबर या वर्षीचा 75वा आहे. तर मला काय म्हणायचंय, माझ्या भावना आय होप तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. संविधान वर्धापन दिन विचारलं तर तो 75वा आहे आणि कितवा संविधान दिन जर विचारलं तर तो 10वा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ऑन दी स्पॉट आपण डाऊट क्लिअर केला तर चांगलं होतं. नंतर आपण जर मागं राहिलं तर त्या गोष्टी मागं राहून जातात. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स जे आहे 2024 तिचं उद्घाटन कुठे केलं तर नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. बघा मित्रांनो खूप आंतरराष्ट्रीय एक परिषद आहे ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स आणि ती भारतामध्ये होते. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तिचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर एक ॲडिशनल मुद्दा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. आपण कोऑपरेटिव्ह म्हणजे काय तर सहकार. ठीक आहे. आपण सहकार म्हणजे काय ते एकत्र येऊन बरेचसे जण एखादी समजून घ्या कारखाना सुरू करत असेल तर आपण त्याला सहकारी कारखाना म्हणतो. जसं की प्रवरनगर मध्ये सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेला आशिया खंडातील पहिला साखर कारखाना आहे. मग तशाच प्रकारे हा जो विषय याला सहकार म्हणते. सगळे लोक एकत्र येऊन काही ना काही सुरू करायचं. ठीक आहे. काही ना काही कोणत्या ना कोणत्या उद्योगाची सुरुवात करायची. तर हे जे सहकारी याला पुढे आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 हे सेलिब्रेट केले जात आहे. ठीक आहे. तर युनायटेड नेशन काय करत आहे तर 2025 या वर्षाला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे. जसं की 2023 वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात होतं. 2024 वर्ष हे उंटांचं वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात होतं. त्याचप्रमाणे 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे. बघा ही जी काही कोऑपरेटिव्ह परिषद आहे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद जी आहे तर ती सध्या तिचं आयोजन भारतामध्ये सुरू आहे. 30 तारखेपर्यंत भारतामध्ये ही परिषद आयोजित केली जाईल. मग आपल्याला हिची थीम लक्षात ठेवायची आहे. कोऑपरेशन क्रिएट प्रॉस्पेरिटी फॉर ऑल अशी हिची थीम होती. बघा मित्रांनो अजून एक महत्त्वाचा पॉईंट 130 वर्षाच्या इतिहासात आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय सहकार आघाडी जी आहे तर तिची 130 वर्षाच्या इतिहासात ही प्रथमच भारतामध्ये होते. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. यानंतर पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जी झाली 2024 ची तर त्याच्या पुरुषांच्या एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं तर अँटोनसेन याने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. तर अँटोनसेन याने चायना मास्टर बॅडमिंटन या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्याने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव केलेला आहे आणि हा एक डेन्मार्कचा खेळाडू आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर स्त्रियांमध्ये महिलांमध्ये कोणी जिंकली ही स्पर्धा तर ते सुद्धा बघून घेऊया. नोव्हेंबर 2024 मध्ये चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जी महिला एकेरीची तर तिचं विजेतेपद से यंग एन या महिला खेळाडूने जिंकलेलं आहे. से
यंग एन नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, से यंग एन. आपण जर बघितलं तर दक्षिण कोरियाची से यंग एन नावाची खेळाडू आहे. तिने चीनचा जो शिंजियांग प्रांत आहे तर त्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. तिने कुणाला हरवलेलं आहे तर तिने चीनच्या फांगजी गाओला हिला हरवलेलं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, बाकू अझरबैजान या ठिकाणी काय होत आहे तर कॉन्फरन्स ऑफ पार्टी 29 म्हणजे COP29 आयोजित केली जात आहे. पर्यावरणावर आधारित ही एक परिषद आहे. मग आता या परिषदेमध्ये 2035 पर्यंत किती अब्ज डॉलर्स उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर 2035 पर्यंत वार्षिक किती अब्ज डॉलर्स उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर 2035 पर्यंत दरवर्षी 300 अब्ज डॉलर्स एवढा निधी पर्यावरणाला वाचवण्यासाठी उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर हा निधी जो आहे मित्रांनो विकसित देश देणार आहे, विकसनशील देशांना आणि अविकसित देशांना. ठीक आहे, विकसनशील देशांना विकसित देश 300 अब्ज डॉलर दरवर्षी देणार आहे. भारताने स्पष्ट याला नकार दिला. भारताचं म्हणणं होतं की जर विकसनशील देशांना मदत करायची आहे तर ती किमान $1 ट्रिलियन पेक्षा जास्त हवी. ठीक आहे, तर म्हणजे 1000 अब्ज डॉलर पेक्षा जास्त मदत करायला पाहिजे. तिथं तुम्ही फक्त 300 अब्ज डॉलर्स एवढी मदत करत आहात, आम्हाला तुमची मदत नकोय. भारताने इथं त्यांची मदत घ्यायला नकार सुद्धा दिलेला आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर 11वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला फेंगल असं नाव कोणी दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, फेंगल नावाचं जे काही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं होतं त्याला फेंगल असं नाव सौदी अरेबियाने दिलेलं आहे. मित्रांनो पुढे जाऊया. बघा 12वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये सलग 3 T20 शतक झळकवणारा इतिहासातील पहिला खेळाडू कोण बनला तर तो बनला मित्रांनो तिलक वर्मा. ठीक आहे, झालं तिलक, तर हे तिलक वर्मा आहे. ठीक आहे, तर तिलक वर्माने सलग 3 मॅच मध्ये सलग 3 शतकं झळकवले. नाही सर 2च शतकं झळकवली असं आम्हाला वाटतंय. नाही मित्रांनो, साऊथ आफ्रिका विरुद्ध सलग 2 शतकं त्याने झळकवली. आणि त्यानंतर भारतामध्ये जर आपण बघितलं तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळवण्यात आली होती. त्या मॅच मध्ये त्याने 67 चेंडूमध्ये 151 धावा केल्या आणि सलग 3रं शतक सुद्धा झळकवून टाकलं. असं करणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू बनलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता टेस्ट क्वेश्चन जो आहे तर तो इथं टाकायचं राहून गेलं, पण मी तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन देतो. ही बघा, आपण इथं लक्षात घ्या. आता एक टेस्ट क्वेश्चन विचारतो. चला, या वर्षीचा डेव्हिस कप जो आहे तर तो कोणी जिंकलेला आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. डेव्हिस कप कोणी जिंकलेला आहे, कोणी जिंकला तर मी ऑप्शन सुद्धा देतो इथं. समजून घ्या, इटली, स्पेन, नेदरलँड किंवा यापैकी नाही. ठीक आहे, यापैकी नाही. तर हा आपला टेस्ट क्वेश्चन होता मित्रांनो. बघा, आपली यशवंत बॅच आहे, ज्या बॅचची फी अजून 3 दिवस कमी राहणार आहे. त्यानंतर यशवंत बॅच आहे जी 2 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर बघा, राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सेपरेट टेस्ट सिरीज आहे. राज्यसेवेची सुद्धा रिव्हिजन बॅच आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आज आपण 2 दिवसीय बायोलॉजीची रिव्हिजन बॅच सुरू करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे राज्यसेवा कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे, BMC ऍक्ट, GK आणि एकूणच सगळ्या सिलेबसची बॅच आहे. त्याचबरोबर सगळ्या सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच, पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. आणि त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहे, ज्यामध्ये आज मारुती सरांनी सुद्धा एक नवीन नोट्स तयार केलेले आहे, ज्या तुम्ही आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता. इंस्टाच्या पेजवर तुम्ही अभ्यासविषयक रील्स बघू शकता आणि टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF तुम्ही डाउनलोड करून केव्हाही वाचू शकता. थांबूया मित्रांनो, आपण आता इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो, बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.